नाशिकमध्ये आणखी एक हिट अँड रनची घटना समोर आली आहे। सिडको परिसरामध्ये अपघात करून पळ काढणाऱ्या चालकाला जमावानं चोप दिलाय, तर वाहनाची ही तोडफोड करण्यात आली आहे। 7 वाहनांना धडक देऊन चालक आदेश खानने पळ काढला होता। सिडकोमध्ये माऊली लॉन्स परिसरामध्ये मद्यपी वाहन चालकाकडून अपघात घडतच असतात, मात्र रविवारी रात्री 9 वाजता टेम्पो चालकानं मद्य पिऊन वाहन चालवत 5 दुचाकी आणि 2 कारला धडक दिल्यामुळे अपघात घडला, परंतु सुदैवानं कोणालाही गंभीर दुखापत झाली नाहीये। अंबड पोलिसांनी संशयित चालक आदेश रईस खान याला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधामध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की माऊली लॉन्स परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याचे जार वाटप करणाऱ्या टेम्पो चालकानं भरधाव वेगात टेम्पो क्रमांक MH15 HH 8523 हा टेम्पो चालवत रस्त्याने जाणाऱ्या 5 दुचाकींना धडक दिली आहे आणि 2 कारलाही धडकल्यामुळे कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। दुचाकी चालक खाली पडल्यामुळे किरकोळ जखमी झाले। काही नागरिकांनी संशयिताला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र संशयित चालक वेगात टेम्पो पुढे घेऊन जाताना गतिरोधकावर आदळल्यामुळे गती कमी झाल्यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। एक 4 व्हीलरवाला गाड्या रेस करत वनश्री कॉलनीपासनं गाड्यांना उडत आला तो। मग त्याच्यानंतर मग लोकांनी त्याचा पाठलाग केला, त्याला पकडला आणि आता त्याला चोप चांगला दिलेला आहे। आणि मेन म्हणजे की हा जो मुरारी नगरचा रस्ता आहे हा वन वे, इथनं 24 तास गाड्या चालत असतात, वाळूच्या असतात, बिल्डरच्या असतात, हे लोकल असतात। हा शॉर्टकट रस्ता झालेला आहे अंबड लिंक रोडवाल्यांना, सातपूर अंबड लिंक रोडवाल्यांना। तर त्याच्यामुळे ना इतके दुर्घटना होत आहे, रोजच्या 1 ते 2 दुर्घटना रोजच्या होऊन राहिल्या। धीमे धीमे मैं साइड से जा रहा था, पीछे से आके टक्कर मारा। उसके बाद आप अकेले थे क्या? नहीं, 2 जन थे सर। उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी अश्विनी पुरी।